सोयाबीन खरेदीबाबत काय नेमकी सध्या शेतकऱ्यांची कोंडी झालेली आणि काय वस्तुस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राव सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले। श्रीकांत, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। काय नेमकी सगळ्या वस्तुस्थिती आहे, कारण गोदाम नाहीये सोयाबीन खरेदी करून ठेवल्यानंतर? खरं आहे, राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी हा मोठ्या संख्येने आहे आणि या शेतकऱ्यांचं सोयाबीन अद्यापही खरेदी झालेलं नाही। राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं होतं की 6 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचं सोयाबीन हे खरेदी केलं जाईल आणि जर खरेदी झालं नाही तर त्याला मुदतवाढ देखील त्वरित दिल्या जाईल। परंतु 6 फेब्रुवारीची जी अंतिम तारीख होती ती संपल्यानंतर पुढे मात्र खरेदीचा मुहूर्त सरकारला सापडत नाही, कारण की तसे प्रयत्नच झाले नसल्याचं दिसून येत आहे। आता कुठे जयकुमार रावल सांगतायत की गोदामांची उपलब्धता करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, मात्र हा जो संपूर्ण प्रकार बघता असं लक्षात येत आहे की सरकार कुठे आता वराती मागून घोडं हाकण्याचा प्रताप करतोय। कारण की शेतकऱ्यांना आता नाईलाज असतो 3,000 3,500 इतक्या पडेल भावामध्ये सोयाबीन विक्री करावा लागत आहे। एकीकडे सरकारने जो हमीभाव ठरवला आहे तो 4,892 रुपये आहे, परंतु बाजारामध्ये खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची दर हे घसरलेले आहे आणि आता नाईलाज असतो त्याच दरात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे। आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर सोयाबीन खरेदीचे वांदेच सरकारने करून ठेवल्याचं चित्र आहे, कारण की सुरुवातीला बारदाण्याची उपलब्धता नाही, गोदाम साठवणुकीची उपलब्धता नाही आणि आता परत गोदाम उपलब्ध नाही असं कारण सरकार देत आहे आणि खरेदी ताटकळत ठेवलेली आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे। धन्यवाद श्रीकांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।